Hi traders, welcome to my channel Stock Market with Rashmi. 29th July 2024 साठी we have a stock for swing trading. Basically this company is into infrastructure development. Major transportation मध्ये जे रोड्स, हायवेज, टनेल्स आणि ब्रिजेस असतात त्याच्या कन्स्ट्रक्शनचं काम ही कंपनी करते. इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये ऑफिसेसच्या बिल्डिंग्स, वेअरहाउसेस आणि फॅक्टरीजचं कन्स्ट्रक्शन करण्याचं काम ही कंपनी करते. अर्बन डेव्हलपमेंटमध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल कॉम्प्लेक्सेसच्या कन्स्ट्रक्शनचं काम ही कंपनी करते. दे आर इन टू एनर्जी सेक्टर ऑल्सो. दे हॅव देअर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट्स. या कंपनीचं नाव आहे HCC, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड. आणि हे जे प्रोजेक्ट्स आहेत ते फक्त भारतामध्ये नाही तर आउटसाईड इंडियामध्ये पण त्यांनी बरेच प्रोजेक्ट्स कंप्लीट केले आहेत. मिडल ईस्टच्या दुबई आणि कतारमध्ये दे हॅव कम्प्लिटेड मॅनी प्रोजेक्ट्स. साऊदर्न एशियन कंट्रीजमध्ये म्हणजे श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि मालदीव्समध्ये पण दे हॅव कम्प्लिटेड मॅनी प्रोजेक्ट्स. डोंट गेट सरप्राईज किंवा अमेज्ड बाय नोईंग की मुंबईचा जो कोस्टल रोड ऑनगोईंग प्रोजेक्ट चालू आहे त्याचं कन्स्ट्रक्शनही HCC अंडर सुरू आहे. 2002मध्ये जो मुंबई पुणे एक्सप्रेस वेचं कन्स्ट्रक्शन झालं तेही HCCच्या अंडर झालं. बँड्रावरळी सी लिंक जे 2009मध्ये कंप्लीट झालेला प्रोजेक्ट आहे तोही HCCचा प्रोजेक्ट होता. सो टेक्निकल ॲनालिसिसमध्ये जर आपण बघितलं तर वी हॅव गॉट अ ब्रेकआउट टू फ्लॅग अँड पोल चॅनल विथ अ प्रॉपर सपोर्ट. आणि आफ्टर ब्रेकआउट कंपनी स्टॉक प्राईस हॅज रीच टू इट्स 52 वीक हाय, that is 55.37. I think this is very undervalued stock. कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो त्याच्या प्रिव्हियस क्वार्टरपेक्षा 22%ने वाढला आहे. सो फ्युचर प्रॉस्पेक्टिव्ह हा मला एक पोटेन्शियल स्टॉक वाटतो. आणि इफ दिस स्टॉक इज क्रॉसिंग इट्स 55.37, दॅट इज इट्स 52 वीक हाय अँड सस्टेनिंग अबव इट, then this stock might reach up to 70. that would be its first target आणि त्यानंतर त्याचं सेकंड टार्गेट असणार आहे 100. so let me know in a comment box की are you going to add this stock in your watch list or in a portfolio on 29th July 2024 ला. for more such swing trading stocks please do like, subscribe and follow my channel. thank you so much.